MSc Part 1, Paper 3, Unit 2, Nucleophilic Substitution Reaction. In that one, the ester hydrolysis. Firstly, the acid catalyzed hydrolysis with a suitable example. Firstly, what is the ester hydrolysis and esterification? The conversion of an ester into its acid and alcohol moieties is termed as ester hydrolysis. This hydrolysis can involve cleavage either at the acyl oxygen or alkyl oxygen bond. A variety of mechanism may be involved, both depending on the nature of R and R' and the condition of the reaction. The mechanism of esterification are based on principle of microscopic रिव्हर्सिबिलिटी. म्हणजे एस्टर हायड्रोलिसिस म्हणजे काय की त्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेक होतो एकतर असिल ऑक्सिजनने किंवा अल्किल ऑक्सिजनने. असिल ऑक्सिजनने जर बॉन्ड ब्रेक झाला तर ओ आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर जो ग्रुप आहे म्हणजे त्यातला ओ आर डॅश जो ग्रुप आहे तो पूर्ण निघून जातो. पण जर अल्किल ऑक्सिजनने जर बॉन्ड ब्रेक झाला तर फक्त सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश जो आहे फक्त आर डॅश तो ग्रुप निघून जातो. In that, the first acid promoted unimolecular ester hydrolysis with the acyl oxygen cleavage and esterification. आता हे काय आहे असिल ऑक्सिजन क्लिवेज आहे ह्यामध्ये. म्हणजे काय होणार आहे यामध्ये असिल ऑक्सिजन क्लिवेजमध्ये ओ आर पूर्ण ग्रुप निघून जाणार. सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश त्यातला ओ आर जो आहे ओ आर डॅश जो आहे तो पूर्ण ग्रुप त्यामध्ये निघून जाणार आहे. The esterification and hydrolysis of a sterically hindered substrate. Ester and acid example is a mystoic acid or its ester is carried out by the dissolving them in concentrated sulfuric acid and subsequent reaction with water for hydrolysis and alcohol for the esterification. The mechanism operates via the initial addition of a proton to the substrate and subsequent heterolytic fusion in the controlling step to give an acylium ion and which then react further. ओके म्हणजे ह्यामध्ये काय होणार आहे की एक्झाम्पल त्यांनी घेतलं आहे मिस्टोइक ॲसिडचं एक्झाम्पल घेतलं आहे इट्स इस्टर. म्हणजे यामध्ये असिल ऑक्सिजन क्लिवेज सांगितले असिल ऑक्सिजन क्लिवेज आणि एस्टरिफिकेशन. मग असिल ऑक्सिजन क्लिवेजमध्ये यामध्ये ओ आर जो ग्रुप आहे ओ आर डॅश जो ग्रुप आहे तो पूर्णपणे यामध्ये निघून जाणार आहे. आपण आता यामध्ये रिॲक्शन म्हणजे त्याचे एक्झाम्पल आहे ते बघूया. हे मिस्टोइक ॲसिड आहे याच्यामध्ये. त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय केलं आहे ॲडिशन ऑफ अ प्रोटॉन टू द सबस्ट्रेट म्हणजे सबस्ट्रेटमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ॲडिशन केले प्रोटॉनची आणि सबसिक्वेंट हेटेरोलायटिक फ्युजन म्हणजे हेटेरोलायटिक फ्युजन पण त्याचबरोबर त्यामध्ये केले आणि फॉर्मेशन ऑफ अ असिलियम आयन फॉर्मेशन केलं आहे. आता याच्यामध्ये युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. त्यामध्ये इथे असिलियम आयन म्हणजे कार्बोकॅटायन फॉर्मेशन टाईप झाला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एमईओएच म्हणजे अल्कोहोलची ॲडिशन H2 ची ॲडिशन. एमईओएच म्हणजे एस्टरिफिकेशन अल्कोहोलची ॲडिशन म्हणजे एस्टरिफिकेशन आणि सेकंडमध्ये H2O ची ॲडिशन म्हणजे ते हायड्रोलिसिस आहे. ओके देन सेकंड इज अ ॲसिड कॅटलाइज्ड बायमॉलिक्युलर हायड्रोलिसिस विथ असिल ऑक्सिजन फ्युजन. आता परत असिल ऑक्सिजन आहे असिल ऑक्सिजन त्यांनी दिले. असिल ऑक्सिजन म्हणजे त्यामध्ये परत आता सी डबल बॉन्ड ओ आर डॅश जो ग्रुप आहे तोच यामध्ये निघून जाणार आहे. दिस इज द मोस्ट कॉमन ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस मेकॅनिझम अँड इन्वॉल्व्स द न्यूक्लियोफिलिक अटॅक बाय वॉटर ऑन द
protonated ester to give the tetrahedral intermediate. म्हणजे ह्यामध्ये हे कॉमन आहे ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिसचं मेकॅनिझम. आणि ह्यामध्ये काय होतं, involves the nucleophilic attack by water on the protonated ester and gives the tetrahedral intermediate. यामध्ये वॉटरचा अटॅक होतो आणि याच्यामध्ये आपल्याला tetrahedral intermediate मिळतं, which is collapse the protonated acid and alcohol. आणि हा कोलॅप्स होतो टू प्रोटोनेट ॲसिड अँड अल्कोहोलने. Okay, the oxygen 18 studied shows that the acid catalyzed hydrolysis is sensitive to the structure of alkyl group. ओके, आपण डायरेक्टली हे रिॲक्शन म्हणजे एक्झाम्पलनेच बघूया यामध्ये काय होतं ते. आता ही रिॲक्शन कोणती आहे तर असिल ऑक्सिजन म्हणजे OR डॅश ग्रुप पूर्णपणे निघून जाणार आहे. फर्स्टली इथे काय केलं आहे, एस्ट्रा मॉलिक्यूल घेतला आहे, नंतर त्याने हिने प्रोटोनेशन केलं आहे वॉटरने, फॉर्मेशन ऑफ H2O. नेक्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये काय फॉर्मेशन झालं आहे तर प्रोटोनेटेड केल्यामुळे H2O फॉर्म म्हणजे H2Oचा अटॅक दाखवला आहे त्यामध्ये आणि H2O पॉझिटिव्ह चार्ज. नंतर काय होतं, H2Oचा ऑक्सिजन स्टेबिलाइज करण्यासाठी OR डॅश त्यातला जो आहे ऑक्सिजन त्याची लोन पेअर हायड्रोजनच्या एच घेते. नंतर काय होतं, पूर्णच्या पूर्ण OR ग्रुपच लिव्ह होतो. म्हणजे इथे काय झालं, असिल ऑक्सिजन झालं, म्हणजे इथे काय OR ग्रुप पूर्णपणे इथे लिव्ह झाला आहे. नंतर मग परत स्टॅबिलाइज ॲसिड होऊन जाते, म्हणजे आपल्याला इथे प्रोडक्ट मिळतो. खाली रिॲक्शनमध्ये त्यांनी दाखवलं आहे की RC डबल बॉन्ड O R डॅश म्हणजे OR डॅश जो आहे 18 ऑक्सिजन त्यांनी सांगितला मगाशीच्या एक्सप्लेनेशनमध्ये, तो ऑक्सिजन पूर्णपणे लिव्ह होतो आणि फॉर्मेशन ऑफ ॲसिड अँड प्लस अल्कोहोल. ओके, नंतर आहे ॲसिड कॅटलाइज्ड युनिमॉलिक्युलर हायड्रोलिसिस विथ अल्किल ऑक्सिजन क्लिवेज. मगाशी आपण काय बघितलं तर असिल ऑक्सिजन म्हणजे OR डॅश ग्रुप पूर्णपणे लिव्ह होतो. आता काय अल्किल ऑक्सिजनमधला OR डॅश जो आहे तो फक्त R डॅश जो आहे तोच ग्रुप ह्यामध्ये लिव्ह होतो. ओके, These hydrolysis involve the fragmentation of a protonated ester to give the carboxylic acid and a carbocation. याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि कार्बोकॅटन विच इज रॅपिडली ट्रॅप्ड बाय द वॉटर. दिस मेकॅनिझम इज SN1 टाईप आहे, इज ऑपरेटिव्ह ओनली इन दोज केस वेअर R डॅश प्लस इज अ रिलेटिव्हली स्टेबल कार्बोकॅटन. म्हणजे याच्यामध्ये मिळणारा R डॅश प्लस आहे तो स्टेबल कार्बोकॅटन आहे. इट इज ऑब्झर्व दॅट द मोस्ट टर्शरी अल्किल ग्रुप considerable O18 ends up the carboxylic acid to indicate the alkyl oxygen fusion. आहे. Thus for ester derived from the tertiary alcohol in the reaction being with the protonated of the ester and the living group is a stable tertiary carbocation. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय स्टेबल टर्शरी कार्बोकॅटन कुठला मिळतो तो R डॅश प्लस तो आहे तो मिळतो. द कार्बोकॅटन सबसिक्वेंटली रिॲक्ट विथ द वॉटर टू गिव्ह अन अल्कोहोल in the keeping with this mechanism. When the acid catalyzed hydrolysis of tertiary butyl acetate is carried with water with 18 oxygen, the tertiary butanol containing O18 was isolated. म्हणजे आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, अल्किल ऑक्सिजन क्लिवेज. अल्किल ऑक्सिजन क्लिवेज म्हणजे R डॅश जो ग्रुप आहे तो आपल्याला ॲज अ कार्बोकॅटन फॉर्ममध्ये मिळतो. नंतर काय होतं की ह्यामध्ये अल्कोहोलची ॲडिशन ऑक्सिजनची ॲडिशन झाल्यावर आपल्याला अल्कोहोल फॉर्मेशन मिळतं. रिॲक्शन आपण याचं एक्झाम्पल बघू. फर्स्टली काय सांगितलं त्यांनी, RC डबल बॉन्ड O18 R डॅश जो आहे आता अल्किल ऑक्सिजन क्लिवेज आहे त्यामध्ये काय होणार की फक्त R डॅशचा ग्रुप आहे तो फक्त लिहून जाणार. जसं असिल क्लिवेजमध्ये पूर्ण OR डॅश हा ग्रुप निघून जात होता OR डॅश पूर्ण ग्रुप निघून जात होता. पण ह्यामध्ये काय होणार की फक्त R डॅश जो ग्रुप आहे तोच निघून जाणार, त्यालाच अल्किल क्लिवेज असं म्हणतात, अल्किल ऑक्सिजन क्लिवेज असं म्हटलं जातं. नंतर यामध्ये वॉटरची ॲडिशन झाल्यावर आपल्याला एक ॲसिड मिळणार कार्बोक्सिलिक ॲसिड आणि सेकंड इज अ अल्कोहोल फॉर्म मिळणार. यालाच म्हणतात अल्किल ऑक्सिजन क्लिवेज.
First is a acid catalyzed bimolecular hydrolysis with alkyl oxygen cleavage. आता हे आहे bimolecular oxygen. This mechanism has not actually observed in their ester hydrolysis. This is probability because it required water to act as a nucleophile in SN2 process and it is a quite unlikely to happen. म्हणजे ॲक्च्युअल प्रोसेसमध्ये ऑब्झर्व होत नाही. प्रोबॅबिली काय होतं, इट रिक्वायर द वॉटर टू ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल इन SN2 प्रोसेस. वॉटर ह्याच्यामध्ये ॲक्ट न्यूक्लिओफाईल म्हणून होतो आणि क्वाईटली अनलाईटली क्वाईट म्हणजे घडते. आपण याचं एक्झाम्पल बघू. ज्यामध्ये काय घेतलं आहे, पहिल्यांदा एस्टर मॉलिक्यूल घेतलं आहे, पहिल्यांदा H+ ने प्रोटोनेशन केलं आहे. ओके, इन द नेक्स्ट स्टेप इथं कार्बोकॅटायन फॉर्मेशन, देन प्रोटॉन ट्रान्सफर केला. प्रोटॉन ट्रान्सफर कुठून केला, OH टू OR डॅशवरती गेला, म्हणजे ORH पॉझिटिव्ह चार्ज. देन परत H2ची ॲडिशन केली. H2ची ॲडिशन केली तेव्हा काय झालं, OH ग्रुप C डबल बॉन्ड O कार्बोनिलवर अटॅक करून OH ग्रुप लागला. म्हणजे इथे आपल्याला फर्स्टली कार्बोक्सिलिक ॲसिड मिळालं आणि सेकंड इज ROH2 हा ग्रुप लिव्ह झाला तिथून. नंतर परत स्टॅबिलाइज करण्यासाठी अल्कोहोल फॉर्मेशन, म्हणजे यामध्ये पण आपल्याला अल्कोहोल आणि ॲसिड मिळतं. पण यामध्ये काय झालं, अल्किल ऑक्सिजन क्लिअर असल्यामुळे RH2O प्लस आहे, त्यामुळे नंतर आपल्याला ROH हा ग्रुप मिळाला. ही क्वाईटली ॲप पण घडतं, असंच ऑब्झर्व होतं असं नाही. थँक्यू.